कारण म्हणजे आज आहे हळदी कुंकूचा प्रोग्राम आणि मराठी मंडळ जुबेल सौदी अरेबिया येथील छान असं आयोजित केलेलं आहे आणि सगळे मराठी लेडीज आम्ही जितके मराठी फॅमिलीज आहेत ते सगळे येणार आहेत. जरी स्त्रियांचा प्रोग्राम असला ना तरी सुद्धा सगळे फॅमिली इन्व्हायटेड आहे. त्यामुळे मम्मी पप्पा श्रियान सारंग मम्मी पप्पा श्रियान इराणी सगळे आज गेलेले आहेत. हवा फार आहे तर चला आपण सुद्धा जाऊया. आणि या हवेमुळे आय डोंट नो माझा आवाज कितपत तुमच्यापर्यंत येत असेल तरी सुद्धा चांगला व्हिडिओ बनवण्याचा आज आपण प्रयत्न करूया. आणि आज एक खूप छान विशेष सुद्धा गोष्ट होणार आहे ते मी नंतर तुमच्याशी शेअर करणारच. चला तर इकडे आहेत सारंग. हॅलो ऑल. हे बघा. आणि आज आम्ही जरा येलो केलेला आहे परत एकदा इराणीच्या बर्थडेला जसं केलं होतं तसंच. आणि हा तोच कॅम्प आहे जिथे आपला दिवाळीचा सुद्धा प्रोग्राम झालेला. तोच आहेत ना हा सारंग? तोच आहे बरोबर. सो तोच आहे हा दिवाळीचा सुद्धा. आणि तिकडे मम्मी आणि इराणी श्रिया सगळे उभे आहेत आणि आता सुरुवात होणार आहे नाश्त्याला. तर आत्ता सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला कारण प्रोग्रामची वेळ आहे 10:30. सो त्याआधी नाश्त्याची वेळ आहे. आणि इकडे सगळे लाईनमध्ये लागलेले आहेत आणि आम्ही बऱ्याच लवकर आलेलो आहोत. हाय. बऱ्याच लवकर आलेलो आहोत. हॅलो. मला असं वाटलं की आम्ही लेट असेल पण. आणि ती ऑरेंज कलरची साडी घातलेली ती MOC आहे. सो ती आणि तिच्या साईडला जी बसलेली आहे तर ते तुम्हाला नंतर कळेलच. इकडे आहे नाश्ता. मम्मी त्या बाजूने जातो छान दिसेल. सो आज नाश्त्यामध्ये काय आहे बघूया. सो इथे आहे उपमा, मेदू वडा आणि इकडे सांबार आहे. नमस्कार. काय नाही नाश्ता सुरू ना? नाही आता घेणार. इकडे इरा नाना कुठे आहे? ते सारंग आणि मम्मी घेत आहेत आता. सो जस्ट आमचा नाश्ता झाला आहे आणि इकडे बघा इराणी या श्रियान कसं खेळत आहेत. आणि इतका वारा आहे थंडीसुद्धा आहे पण त्यांनी त्यांचं जर्किन काढून टाकलेलं आहे. आणि हा श्रियान आणि हे इकडे आहे परत मंडळी. इकडे मी हाण बसलेला आहे मस्त खायला. त्याला ॲक्च्युली खेळायचं पण त्याच्या बाबांनी त्याला जबरदस्तीने जेवायला घातलेलं आहे. ते नाश्ता कर तू. आणि इकडे बघा काय आहे श्रियान. तर जस्ट आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि इराणी या श्रियान मस्त खेळत आहेत. आणि आत्ता थोडी बरीच मंडळी यायला लागलेली आहे. या साईडला तुम्ही बघू शकता बरेच मंडळी आता यायला लागलेली आहेत. आणि आज हळदी कुंकूचा प्रोग्राम म्हणजे विशेष महिलांचा आहे. सो त्याच्यामुळे आज लेडीज स्पेशल डान्स असणार आहे, फॅशन शो असणार आहे, पाककला स्पर्धा असणार आहे, बरेच प्रोग्राम आज असणार आहे. ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि तिकडे बघा पप्पांचा आहे फोटो शूट करणं सुरू. आणि तिकडे मम्मी आणि पप्पांना खूप क्रेज आहे फोटो काढायचा. अच्छा ते व्हिडिओ बनवत आहेत बघा. मस्त व्हिडिओ बनवत आहेत ते. त्यांना माहितीच नाही की आपण त्यांची शूटिंग करतो म्हणून त्यांना माहितीच नाही. आणि ते मस्त छान असं त्यांचा व्हिडिओ काढत आहे. आणि खरं तर पप्पांना खूप क्रेज आहे फोटोज व्हिडिओ कंटिन्यू फोटो काढत असतात. इकडे माझ्या मैत्रिणीचे सुद्धा फोटोशूट सुरू आहे. हे बघा बाहेर आलं ना सुट्टीचा दिवस म्हटलं की म्हणजे नवरे मंडळी मला असं वाटतं ते ऑन ड्युटीच असतात. जसं सारंग सुद्धा आता माझं सगळी शूटिंग सारंग करतायत तर खूप छान वाटते मला. चला एक दोन रील्स बनवून घेते मी.
आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभगणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. शुभ कार्य असो या शुभ प्रसंग आपण गणेशाचं नामस्मरण नेहमी परफॉर्मन्स होईल. पण त्या अगोदर परत एक कोडं होऊन जाऊ दे का? म्हणजे तुम्हाला जोपर्यंत हो हा पूर्णपणे येत नाही असा जरा येऊ दे. लावणीचं गाणं झालंय तसा हो पण येऊ दे. तर जसं सुरुवातीला मी सांगितलं होतं की काहीतरी आज विशेष होणार आहे, तर ते म्हणजे हे की सारंग आहे जज. कशाचे जज? कला स्पर्धेची. खादाड स्पर्धेचे. कारण हे आम्ही दोघं आहोत खूप पुढी. खादाड हो खूप पुढी. आणि त्यामुळे मग सारंगला छान असा मान मिळालेला आहे जजिंग करण्याचा. बघूया आपण. मान म्हणण्यापेक्षा चान्स खायचा हो बरोबर. म्हणजे खादाड लोक बघूनच असा चान्स दिलेला आहे. चला आपण जाऊया मग आता. सगळे कम्युनिटी लोक सांगतात टेस्टर आहे, मी टेस्टर आहे. मोठे मोठे लोक येतात. एकच ठेवलेत आपण. मोठे मोठे लोक येतात, मी टेस्टर आहे. वर देणं फार कठीण आहे. हो ना. सगळ्यांची टेस्ट छान आहे. ते मोदक म्हणजे उकडीचे मोदक आहेत, त्यांना कलरही आहे आणि त्यात गणपती पण साकारलाय. हा बघ समोर गणपतीचे हे जे आहे ना, हो ती सोंड आहे ना त्याला केशर लावलं त्यांनी. म्हणजे ते इतकं माझ्यासाठी कठीण झालंय की कोणाला नंबर द्यावा आणि कोणाला. इथे बघाल ना, इथे बघ, इथे केक केलाय आणि हा केक म्हणजे सहसा मुलांना केक आवडतो आणि मुलं खात नाही, पण त्यांनी काजू बदाम आय थिंक तिळगुळ शेंगदाणे सगळं वापरून केक केलं. इतकं सुरेख आहे. इथे स्नॅक्स केले होते बहुतांशी. आपली सगळी मंडळी येऊन संपवता येतात म्हणजे सगळं खपतंय याचा अर्थ की झालं मस्त झालंय. आणि इथे हे दाखवूया ह्या बाजूला
हे आपल्या संस्कृतीशी जुळतं मिळतं. जातं, पाटा वरवंटा, त्यानंतर सूप उखळ असं सगळं केलं आहे. त्यानंतर ह्या भागामध्ये इथे हे वेगळीच अशी कुकी तयार केली आहे यांनी. ही ओट्स, शेंगदाणे, तीळ अशी मिळून ही कुकी तयार केली आहे. आणि मुलांना cookies आवडतं. हां, मुलांना कुकीज आवडतात आणि नेमकं त्यांना जर मिळालं तसं त्यांच्या स्वरूपाचं तो खूप आवडतं. आणि हे बघ, शेंगदाणे तीळ वापरून ही छानशी अशी चाट तयार केली आहे. सुरेख आहे, एकदम मस्त, सगळं एकदम बढिया आहे. बडे आहेत ना. आणि याचं म्हणजे एक विशेष म्हणजे माहिती आहे का, आपण असं ना ड्रायफ्रुट्सचं पण बनवून देऊ शकतो, हो ना. तर झालेला आहे. सारांनी सगळ्यांना मार्क्स दिलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आत, जिकडे असणार आहे थोडं फंक्शन. आणि इकडे लहान मुलं खेळत आहेत आणि या साईडला आहे फंक्शन, सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत. बघा, इथे एक शर्यत ठेवली आहे की कोणाचं मंगळसूत्र सगळ्यात मोठं आहे. अपर्णाचं मोठं आहे, सो ती पण जाते. सिटीजन आहे ना श्रद्धा, प्लीज जरा आम्हाला मदत कर यामध्ये. राम बसले जेवायला, सीता वाढती दही, माझ्या मंगळसूत्रावर किशोररावची सई. बरोबर आहे. सिनियर मेंबर नाव घेतलं, ऍक्च्युली उखाण्याची सुरुवात इथेच झालेली आहे. बघा, त्यांनी अपर्णाला उखाणं घ्यायला लावलंय त्यांनी. मंगळसूत्र नेहमी मी घेते, तिचं आणायला पाहिजे होतं. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, सारंगरावांचा डाव घेते, इराणीय श्रेयांची आई. चला, अजून एक चॉकलेट तुमच्यासाठी पण आणि बक्षीस. कसा वाटला हा प्रोग्राम तुम्हाला? हे गेम हा सगळ्यांनी एन्जॉय केलं. हे बरं, फोटो होऊ जाऊ दे. हे बायकांना आपले फोटो फार महत्वाचे असतात. बघा, अपर्णाला गिफ्ट पण मिळालेलं आहे, सगळ्यात लांब मंगळसूत्र आहे म्हणून. तर मंडळी हो, कसा वाटला आपला खेळ? तर प्रतिसाद देत चला. रथसप्तमी हा संक्रांतीचा हळदी कुंकाचा शेवटचा दिवस असतो. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व असेल. अशा तिळगुळाची देवाणघेवाण करून तीळ बाजरी देऊन भाजी भाकरी आणि तीळ गुळ जोडीला, भाजी भाकरी आणि तीळ गुळ जोडीला, सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चूकभूल झाल्यास मला माफ करा. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी तुम्हाला एक ऍक्शन करून दाखवणार आणि ती ऍक्शन फक्त पहिली कंटेस्टंट बघणार आहे आणि पाठचीने बघायची नाही आहे आणि तीच पास करून दाखवायची आहे, न बोलता. आता हे तुम्ही तिला पास करायचं, चिटिंग नाही करायचं, ते बाहेर काढेल.
तुमचं नाव सांगा ताई? श्रुती. श्रुती. आणि पुढे काही नाही, अहो कुठे गेले? श्रुती ओंकार गोगटे. आणि तर तुम्हाला काय मेसेज पाहिजे तुम्ही ऍक्शन करून दाखवा. ओके, मी तुम्हाला काय ऍक्शन करून दाखवली होती? ठीक आहे, मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवते की ऍक्च्युअल काय होती. थोडा माईक पकडा. ओके, बोलायचं नाही. बघा, मराठी मंडळाकडनं मानवंदना. आता मी इथे कार्यक्रमाला प्रथमच येणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यासाठी त्यांना स्टेजवर बोलवते. नावं घेते त्याप्रमाणे त्यांनी कृपया स्टेजवर यावे. श्री दिलीप खरबडे, सौ अर्चना खरबडे, श्री शशिकांत पाटील, सौ सुहासिनी पाटील. पालकांचा सत्कार हा समारंभ आहे. खूप उत्साह आपण दाखवा. स्माइल बघ. या बाजूने सुद्धा आपण येऊ शकता. ज्यांना स्टेजवर यायला पॉसिबल नाही आहे, श्रद्धा मंडळात स्टेजच्या तुम्ही कुठल्या बाजूनेही येऊ शकता. छान कार्यक्रम आहे. लंच ब्रेकमध्ये तुम्ही सर्वांनी खाण्याची जोरदार तयारी करायची. ऑन द स्पॉट तुम्हाला एखादं छान बक्षीस मिळेल. लंच पिरियडमध्ये
आपला मंच हा रिकामीच असेल तेव्हा तुम्ही मंचावर येऊन सुद्धा फोटो काढू शकता. ज्यांचं बाण आणि हळदकुंकू लुटून हे आम्हाला छान असं बाण दिलेलं आहे. की आपण आणि आम्हाला मंचला सुद्धा जातो. आहे. मम्मी भूक लागली आता. कसा वाटला प्रोग्राम? खूप छान ना, मजा आली ना. आणि मम्मी पप्पा पहिल्या चेअरवर बसले असल्यामुळे मस्त दिसलं त्यांना सगळं. चल आपण जाऊया फोटोशूट करू. हो. तर जेवणासाठी सर्वप्रथम इथे ठेवलेले आहेत ते म्हणजे तीळ गुळाचे लाडू, त्यानंतर सॅलड आणि इथे आहे छानपैकी अशा चपात्या ज्या बाहेर बनतात आहेत म्हणजे नान रोटी. इथे आहे राईस आणि इथे आहे छानपैकी अशी पनीरची भाजी. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ते. त्यानंतर इथे आहे मिक्स व्हेज आणि सगळ्यांची टेस्ट अगदी सुपर्ब होती. आणि यानंतर इथे आहे दाल तडका. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा दाल तडका आहे, सॉरी दाल मखनी. नंतर नाव बघून तुम्हाला सांगितलेलं दाल मखनी. इथे आहे व्हेज कढाई, इथे आहे पनीर, देन राईस आणि सर्वात लास्ट म्हणजे आणि सगळ्यात छान असं स्वीट आयटम ते होतं मस्त मस्त रसरशीत असे गुलाबजामुन. आणि त्याचा साईज इतका मस्त होता ना की खरंच एक खाल्लं ना तरी मस्त तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. तर बघा इथे गुलाबजामुन. तुम्ही इथे पाहता एवढं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. सेल्फी पॉइंट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेशन खूप उत्तम प्रकारे सजावट केलेली आहे. त्यांच्यासाठी मिस अपर्णा दांडेकर आणि गेले 1 महिन्याभर त्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम उभा करता आला. मुख्य म्हणजे मराठी मंडळ एका कार्यकारिणीप्रमाणे चालतं, त्याच्या बेसिसवर चालतं. ती आत्मसात करून त्यांनी हा कार्यक्रम आज उभा केलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. तर आता संपूर्ण प्रोग्राम हा संपलेला आहे आणि वेळ झालेली आहे घरी जाण्याची. तर आता मम्मी पप्पांना जरा शोधते कारण ते निघालेले आहे बाहेर, तर त्यांना घेते. तर आता प्रोग्राम संपलेला आहे. मम्मी पप्पा इथे उभे आहेत, सारंगची वाट बघतात. सारंग आहे आत आणि इकडे इरा ॲक्च्युली जराही झोपली नाही. निया बराच वेळ झोपली होती. निया तू काय खाते? काय खातेस? चॉकलेट खातेस. आणि बाबा कुठे आहे? बाबा तिथे आहे. सारंग यायचे आहेत अजून. कसं वाटलं प्रोग्राम पप्पा? हा बढिया ना, मजा आली. मम्मी पप्पा पहिल्या चेअरवर बसले होते ना, पहिल्या रो मध्ये, त्यामुळे त्यांनी मस्त एन्जॉय केलं. जेवण कसं वाटलं? हां थंडी वाटते? हो ना, थंडी वाटते. तर आजचा प्रोग्राम इथेच संपलेला आहे आणि खूप छान प्रोग्राम झाला. आणि जरी तुम्हाला असं ऊन वाटत असली ना तरी हवेत इतका गारवा आहे, म्हणजे हात सुद्धा अगदी गारठले आहे म्हटलं तरी चालेल. सो मम्मी पप्पा इरा निया श्रियान हे सगळे कारमध्ये बसलेले आहेत आणि आता आम्ही सुद्धा निघणार आहोत. खूप जास्त थंडी आहे आणि बरीच मंडळी गेलेले आहेत आपले. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जसं सुरुवातीला मी सांगितलं तर जस्ट आता आमचा नाश्ता झालेला आहे. बॅग पडते पहिलेपासून घे ना. हां ठीक आहे, ओके बोल ना.